नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, मी दिसत असेल तुम्हाला तयारीमध्ये आणि थंबनेलवरून तर ऑफकोर्स तुमच्या लक्षातच येईल की आम्ही काय करतो. बघा, विशाल पण तयार झालेले आहेत आणि मी छान मस्त नऊवारी वेअर केलेली आहे येलो कलरची आणि खूप सुंदर माझी तयारी झालेली आहे. मला स्वतःला मी खूप आवडते असं झालं आहे. तर मंडळी हो, आपल्याला आज रील शूट करायचे आहेत वटपौर्णिमेनिमित्त. तर आम्ही तिकडेच चाललो आहो लोकेशनवरती. आरविश पण उठला आहे माझा आणि माझी तयारी खूप सुंदर आहे. तुम्हाला आता पूर्ण लुक दाखवेलच मी आणि रीलमध्ये तसंही तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर चला, आता मी ॲक्च्युली मला ना तयारी करताना शूट करायला नाही जमलं, पण मग अशी पूर्ण तयारी केलेली आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल. थोड्या वेळात तुम्हाला पूर्ण लुक पाहायला मिळेल माझा. तर चला, मला ऑलरेडी लेट झालेलं आहे लोकेशनला पोहोचवण्यासाठी. तर मग चला, 2 मिनिटात निघते मी आता इथनं. तर मंडळी, हा आहे माझा फायनल लुक. हे बघा, मी छान नथ वेअर केलेली आहे, ग्रीन कलरच्या बँगल्स घातल्यात, कानातले. आणि हो, मी वेल पहिल्यांदा लावले आहेत कानातले. हे बघा, वेल लावले पहिल्यांदा लावले मी, याच्या आधी कधीच लावलेले नाही आहेत. आणि बॅक साईडनी जर बघाल तर मस्त हेअरस्टाईल केलेली आहे. हे बघा, गजरे मोगऱ्याचे लावलेले आहेत तिला. आणि पुढच्या साईडनी तुम्ही बघू शकता अशी हेअरस्टाईल केलेली आहे. आणि मस्त ही येलो कलरची मी नऊवारी वेअर केलेली आहे. मंडळी, आता आम्ही निघालो आहोत लोकेशनवरती जाण्यासाठी. गाडी काढली आहे विशालनी आणि तसंच पप्पांकडे एक राऊंड मारून येईल. पप्पांना दाखवेल कशी दिसते म्हणून. असं बाई पप्पा आहेत घरी, तर मग भेटून येते. आणि ही ताट घेतली आहे, मला तांब्या घ्यायचा आहे, तर तिकडनं घेईल मी. तर चला, निघते मी आता. तर आम्ही लोकेशनवरती अजून पोहोचलेलो नाही आहे, पण मध्ये ना चहा दिसला आम्हाला आणि आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो आहोत. कारण तुम्हाला माहिती आहे, वेळेवरती चहा भेटला तर अजून कामं छान होतात, फ्रेश वाटतं खूप जास्त चहा घेतल्यानंतर. तर मग आम्ही इथे आलो आहोत. हे बघा, इथे थांबलो आहे चहा घेण्यासाठी. आणि म्हणजे आम्ही घोटी साईडलाच आहे आम्ही. तर मग चला, आता 5-10 मिनटात लोकेशनवरती पोहोचू आणि संध्याकाळ होण्याच्या आधी जायचं. आपल्याला सनसेटचा पण शूट घ्यायचा आहे, त्यासाठी चला मग. आम्ही मंडळी इथे चहा पिण्यासाठी थांबलो आहे आता. कारण की आम्ही घरातून निघालो तेव्हा आम्ही चहा वगैरे काही घेतला नव्हता घरातून, तर त्या आता चहा पिण्याची इच्छा झाली आमची. आणि आता इथं आम्ही छोटंसं एक रेस्टॉरंट आहे इथे, तर इथं न्यू इयर खंबाळ्याच्या इथे तिथं आम्ही थांबलो आहेत. आता थोडंसं आम्ही दोघांनी चहा घेतला आहे. चहा पिऊन म्हणजे थोडंसं एनर्जी आली आहे अंगामध्ये, थोडंसं मस्त वाटलं, जरा बरं वाटलं. तर चला, आता आम्ही आमच्या लोकेशनला आता 5 मिनटात पोहोचू तिकडे. मग तिकडे गेल्यावर तुमच्याशी बोलतो आम्ही, आहे ना. तर मंडळी, फायनली आम्ही लोकेशनवरती येऊन पोचलो आहोत आणि खूप छान लोकेशन आहे. मी विचार नव्हता केला. ॲक्च्युली मी जो फर्स्ट लोकेशन ठेवलं होतं ते घाटमदेवी होतं, बट मला त्या मुलाने सजेस्ट केलं की ताई, आपण या लोकेशनवरती पोचूया म्हणून. तिकडे खूप छान शूट येईल आणि इथे खरंच खूप सुंदर वाटते. आणि खूप आणि ऑलरेडी इकडे आहे ना शूट चालू आहेत, भरपूर कपल्स आहेत, ते शूट करत आहेत वटपौर्णिमेचं. तर तसं चालू आहे इथे. चला मग, आता आम्ही पण सुरुवात करतो. खूप छान वाटलं इथे पाहून. खूप जबरदस्त, खूप छान प्लेस आहेत आणि एकदम छान वातावरण आहे. हो, कारण की इकडे शूट करणं एकदम बेस्ट राहील. बेस्ट ऑप्शन भेटलं आम्हाला. हो, खूप छान त्यांनी सजेस्ट केलं. आणि कसं आहे, आपण इकडे जास्त नाही म्हणजे इकडे आपण जास्त राहत नाही, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी पटकन कळणार नाही. बट ते फोटोशूट नेहमी करतात, रील शूट करत असतात, त्यांना आपल्यापेक्षा जास्त ह्या गोष्टी माहिती असतात. आणि त्यांचं ऐकलेलं कधीही छान आहे असं आता मला वाटतंय. म्हणून ठीक आहे, चला, कोण आपलं रील शूट करणार आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मंडळी, आमचं शूट करून झालेलं आहे आणि आरविशने आम्हाला खूप जास्त त्रास दिला. त्रास म्हणजे एवढा त्रास नाही, म्हणजे असं म्हणजे फोटो क्लिक करताना मध्ये येत होता, मग त्याच्यामुळे थोडंसं त्याला सांभाळणं कठीण झालं. थोडंसं म्हणजे आपल्याला 2 मिनिटाचा व्हिडिओ काढायचा आहे, तो व्हिडिओ शूट करायचा आहे, तिथं 5 मिनिटं लागायची. म्हणजे फक्त एवढाच फरक आहे, बाकी काय नाही. त्यांनी काय मस्ती नाही केली, रडला नाही, काय नाही, एकदम तसं तो खूप ऍक्टिव्ह येतो. मम्मा बाबा, मी तुमचा फोटो काढतो आता, मम्मा असं कर, मम्मा तसं कर. पण मग शेवटी ते कसं आहे, जिथे आपल्याला 2 मिनिटं लागतात तिथे 5 मिनिटं लागले, असं झालं. तर मग छान मस्त आमची रील शूट करून झालेली आहे आणि आय नो तुम्हाला पाहायला खूप आवडेल. आणि आम्ही फर्स्ट टाइमच असं फोटोशूट केलेलं आहे. याआधी मी आरविश जेव्हा लहान होता त्यावेळेला मी केलेलं ना, पण हो केलेलं आहे फोटोशूट. आणि माझा हा आय थिंक 3rd टाईम आहे फोटोशूटचा.
तर मग आता असं पुढे आपल्याला करायचं आहे भरपूर सारे, पण आता ही सुरुवात आहे यूट्यूबसाठी आपल्या. फर्स्ट एक्सपिरियन्स होता राईट. आमचा. हां. त्याच्यानंतर जरा आता म्हणजे तुम्ही पाहणारच आहोत, हो. कसे आम्ही व्हिडिओ शूट केले, कसे आम्ही रील्स बनवले, काय जे असेल ते तुम्ही पाहणारच हो. तुमच्या सोबत आम्ही नक्की शेअरच करणार आहे. हो. खूप छान असणार आहे, तुम्हाला खूप आवडणार आहेत. पण त्याच्यानंतर पण आम्ही त्याच्यानंतर पण आम्ही तुम्हाला असे नवीन असे रील्स वगैरे तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवत जाऊ, कारण आणि की ते आता तुम्हाला पाहायला खूप आवडेल. खूप आवडेल. मला खूप रिक्वेस्ट असतात, कमेंट असतात की ताई दोघांचे रील्स बनव, दोघांचे व्हिडिओ बनव, पोस्ट कर, शॉर्ट रीलवरती फोकस कर ताई, असे मला तुम्ही छान छान कमेंट्स करत असतात. पण माझ्याकडनं तेवढा वेळ नाही होत. पण मला खरंच हा माझा जो फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना, तो खूप छान आणि बेस्ट आहे. तर मी नक्की ट्राय करेल वेळ देण्यासाठी या सगळ्या गोष्टींना, कारण मजा खूप येते का नाही. खूप भारी. तर ठीक आहे मंडळी, चला मग इकडनं आपण निघतोय. आता जवळजवळ 7:30 वाजलेत, तरी उजेड आहे खूप जास्त, आणि लोकेशन तुम्हाला दाखवते जे शूट केलेलं आहे ते. हे बघा, हे वडाचं झाड आहे आणि शूट चालू आहेत, बघू शकता. कोणी नऊवारी नेसलेलं आहे, कोणी गोल साडी नेसलेलं आहे, सुंदर सुंदर अशा सर्वांनी तयारी केलेल्या आहेत, कोणाचे ग्रुप रील्स आहेत, असं सगळ्यांचं शूट चालू आहे. आणि हे बघा, वडाचं झाड किती छान मोठं आहे, आणि हे बघा शूट चालू आहे. हे बघा, खूप सुंदर आणि खूप मस्त केलेलं आहे हे. आणि इकडे बघा, जेवढ्याही तुम्हाला असं पूजा केलेली दिसते ना, सगळ्यांनी रील शूट केलेलं आहे आणि तेच झालेलं आहे, पूजाच झालेली आहे. आणि हा आजूबाजूचा परिसर तर एकदमच म्हणजे प्रसन्न करणारा आहे. हे जे लोकेशन आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे, आणि खूप छान आहे. असं कौलारू म्हणजे कौलारू मातीचं जे घर असतं त्या टाईपमध्येच आहे का नाही हो, पण खूप सुंदर आहे इकडे. आणि खूप असा छान परिसर आहे बाजूचा, सगळं निसर्गरम्य वातावरण आहे हे. नक्की लोकेशन माहिती नव्हतं आम्हाला, पहिल्यांदा आलो आम्ही या लोकेशनवरती. मी ॲक्च्युली खरं म्हटलं तर मी घाटमदेवी ठेवलं होतं माझ्या माइंडमध्ये की घाटमदेवीला शूट करायचं म्हणून. पण मग जेव्हा फोटोशूटवाल्याने सांगितलं, मी म्हटलं मला लोकेशनचे फोटो वगैरे पाठव. जसे त्यांनी मला रील वगैरे पाठवलं, तर मी लगेच फायनल केलं की नाही, याच लोकेशनवरती आपण शूट करूया म्हणून असं. आणि आता शूट करून झालेलं आहे. पण इथे एक ना कॅबिन आहे, आणि ती पूर्ण असं मातीचं घर, पाटा, वरवंटा, असं सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. गेस्ट हाऊस आहे समोर, आणि त्याच्या बाजूलाच आहे. ते मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण ते मला पाहण्यासाठी एवढं छान वाटतंय. तर 100% तुम्हालाही खूप ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आवडतील. तर चला दाखवते तुम्हाला. मंडळी, हे बघू शकता तुम्ही, कौलारू घरासारखंच आहे. जे इथे कर्मचारी असतात बांधकाम विभागाचे, ते इथे राहतात. आणि इकडे बघा, मस्त असं पाटा, वरवंटा ठेवलेला आहे, आणि भरपूर साऱ्या गोष्टी. आतमध्ये तर मी आता जाणार नाही, पण मला खूप असं छान दगडाचं बांधकाम आहे हे. चूल वगैरे सगळ्या गोष्टी. दादा कोण राहतं इथे? हा का, खूप सुंदर आहे, खूप छान आहे मंडळी असं बांधकाम वगैरे. आणि पूर्ण कौलारू आहे हे घर. हे बघा, असा हा आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही नक्की इकडे ना फिरायला येऊ शकतात, कारण खूप छान प्रसन्न वाटेल इकडे आल्यानंतर. आपले इगतपुरीकर असते तर 100% व्हिजिट करा इथे. मंडळी, आम्ही तर आता इकडनं निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. आणि मला थोडीशी भूक लागलेली आहे, तर जाताना काहीतरी नाश्ता करेल मी, कारण मला खूप भूक लागली आहे आता. तुम्ही मला आरती कालपासून व्हिडिओमध्ये तेच बोलते, भूक लागली आहे. मग खरंच मला भूक लागली आता. तर मग चला, काय हो, तुम्हाला लागली असेल ना? भूक तर लागली, मला पण थोडीशी भूक लागली आहे. मजा आली, खूप छान, खूप मजा आली, खूप पाणी. चला ठीक आहे, चला मला भूक लागली काहीतरी खायला. मंडळी, हे आम्ही एकदम असं टेकडीवरती आलो होतो, आणि हे बघा खालचं जे आहे ते किती छान दिसतंय. पावसाळ्यात काय सुंदर वातावरण असेल हो इकडे, है ना? आम्ही पावसाळ्यात तर आम्ही व्हिजिट करणार आहोत, इकडे येणारच आपण. तुम्हाला पाहायला मिळेल पावसाळ्यात, तर आम्ही म्हणजे सोडूच शकत नाहीये, एवढं व्ह्यू भारी भारी. इगतपुरी एक हिल स्टेशन आहे, तुम्हाला इगतपुरीचा पाऊस तर माहितीच आहे, हो. किती छान असतो. आणि भरपूर लोक नाशिक झाले, मुंबई झाले, अशी भरपूर लोक इथे फिरायला येतात सगळेजण. तर खूप सुंदर आहे. आणि हे बघा, पूर्ण जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत एवढं छान छान वातावरण वाटतंय. तरी संध्याकाळची वेळ झालेली, आता 7 वाजलेत, 7:30 झालेत. त्यामुळे ठीक आहे, चला. असं हाय हिल्सवरती आहे ना, त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय. हे आरवीश गाड्या येतात. तर जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की मला लागलेली आहे थोडीशी भूक, आणि त्यासाठी विशाल, बी आणि आरवीश आम्ही आलो आहोत मंचुरियन खाण्यासाठी. आमच्या इगतपुरीमध्ये बुद्धविहाराच्या समोरच स्टॉल आहे मंचुरियनचा,
आणि खूप छान मंचुरियन असतात त्यांच्याकडे. तर आम्ही आलेलो आहोत इकडे बघा, हे बघा मंचुरियन, आणि बुद्ध विहाराच्या अगदी समोर आहे. तर मंडळी, या काल रात्रीचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आहे. ॲक्च्युली रात्री तुम्ही बघितला मी मंचुरियन खायला गेलो होतो, त्यानंतर मला पुढचं शूट करायला काही जमलंच नाही, कारण घरी येऊन मी खूप थकले होते आणि डोकं खूप दुखत होतं माझं, खूप जास्त डोकं दुखत होतं. मग त्यामुळे मग काही इच्छाच नव्हती माझी अजिबात काही करायची. मग मी काय केलं, फक्त खिचडी भात बनवला, आम्ही पटकन जेवण केलं. आरविशाने मी लगेच आराम केला. विशालला तर ड्युटीला जायचं होतं, त्यामुळे मग विशालची नाईट होती, मग ते ड्युटीला गेले. आता सकाळी विशाल आलेत कामावरून. आता दुपारचा स्वयंपाक मी केला होता, वरण भात, वांगे बटाट्याची भाजी, चपात्या, असं पूर्ण स्वयंपाक झाला होता. जेवण करून विशाल आणि आरविश झोपलेत. आरविशला पण थोडासा ताप आला आहे, समजत नाही काय, आणि माझंही खूप डोकं दुखतं आहे, अजून पण डोकं दुखतंच आहे, गोळी घेतली तरी नाही बरं वाटत आहे. असं चालू आहे. तर मंडळी, मी जास्त काही शूट नाही केलं, पण हा व्हिडिओ आता इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा फोटोशूटचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.